सांभाळून, सावकाश सावकाश. सर काय झालं, तुम्ही मला इथे अचानक बोलवलत? ओंकार सॉरी हा बाळा, काय आपण इथे भेटतोय हे कोणाला कळून चालणार नव्हतं. आणि तुला माहिती आहे आपल्या घरात चालते बोलते CCTV फिरत असतात, त्यामुळे तुला मी इथं असं बोलवलं भेटायला. माझं एक काम आहे तुझ्याकडे. बोला ना सर. मला काय वाटतं ओंकार की अधिपती आणि अक्षरा त्या दोघांनी भेटायला हवं. आता ते भेटत नाहीयेत, त्यांच्यात बोलणं होत नाहीये, म्हणून त्यांच्यातले गैरसमज वाढतात. तुला काय वाटतं? खरंय सर, मी अधिपतीला कित्येक वेळा सांगितलं, अरे वहिनींना जाऊन भेट, वहिनींना जाऊन भेट, पण तो माझं ऐकतच नाहीये. तो तुझा ऐकणार नाही, तो माझा ऐकणार नाही, तो कोणाचंही ऐकणार नाही. तो फक्त भुवनेश्वरीचा ऐकतोय. तो काही तिला आणायला जाणार नाही, तिला भेटायला जाणार नाही. आता संक्रांतीला अक्षरा तिच्या बाबांना घेऊन आली होती म्हणे अधिपतीला भेटायला. या भुवनेश्वरीनं आणि दुर्गेश्वरीनं त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं. काय? मला आजच कळले. आता हे अधिपतीला माहित नसणार आहे. सर हे जर का अधिपतीला माहित असतं ना, तर त्याने वहिनींना कधीच जाऊ नसतं दिलं. आणि हे बरोबर माहिती आहे त्या भुवनेश्वरीला, त्यामुळे ती त्या दोघांना एकत्र येऊ देत नाही, भेटू देत नाही. पण आता बास झालं ओंकार, खरंच बास झालं. आता त्या दोघांनी भेटायला हवं, बोलायला हवं. आणि मला तुझी मदत लागणार आहे त्यासाठी. सर तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. माझ्याकडे एक प्लॅन आहे, तुला कसा वाटतोय बघ. बसताय काय? चला निघा आणि हे सगळं घेऊन जावा. तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये. पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही. ओ चिडताय कशा पायी? जरा थंड घ्या की. आणि एवढं चिडणं तुमच्या तब्येतीसाठी बरं नाही. अहो, तुमच्यासारखी माणसं दिसली ना समोर की स्वतःचाच राग येतो मला. ती मूर्खासारखं वागलो मी आणि लग्न करून माझ्या मुलीला तुमच्या घरात पाठवलं. पश्चाताप होतोय मला नुसता आता. ज्या घरात माझ्या मुलीला मारहाण केली जाते, ज्या घरात माझ्या मुलीचा गळा दाबला जातो, ज्या घरात माझ्या मुलीला माणूस म्हणून कोणी नीट वागवत नाही, त्या घरात मी माझ्या मुलीला पाठवायचं? अरे हट. पुन्हा कधी आयुष्यात माझी मुलगी तुमच्या घराची पायरी चढणार नाही. चला निघा तुम्ही आणि जाताना हे सगळं घेऊन जा. अहो ओ विद्याताई, जर सांगा तुमच्या नवऱ्याला घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात काय? अरे बापरे, आता तुम्ही मला शिकवणार का दारात आलेल्या पाहुण्याशी कसं वागतात ते? अहो आम्ही तुमच्या दारात आलो होतो तेव्हा तुम्ही काय केलं? मला ढकललं, माझ्या मुलीला मारहाण केली आणि तुम्ही सांगताय कसं वागायचं ते? अहो नशीब समजा आम्ही तुम्हाला घरात येऊ दिलंय, ग्लासभर पाणी दिलंय प्यायला. हे माझ्या घरचे संस्कार आहेत. हे बघा, तुमच्यासारख्या अडाणी लोकांसारखं वागत नाही आम्ही. ओ आडानी कुणाला म्हणालाय आणि संस्कार कुणाचे काढायलाय सा? आम्ही काय रस्त्यावर पडलोय काय? हा? अहो रस्त्यावरची माणसं सुद्धा एकमेकांशी नीट वागतात, नीट बोलतात. तुम्ही तर तुमच्या सुनेवर हात उचलला, तो तिला घरात येऊ दिलं नाही. हे सगळं विसरलो नाहीये मी. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरात येण्याची? चला निघा निघा तुम्ही. मी तुमच्याशी बोलायला आलेलीच नाही, मी आमच्या सुनबाईशी बोलायला आल्या. तुमची सून होती ती, आणि आता तिचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. संबंध नाही कसा? देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तिनं अधिपतींशी लगीन केलंय. म्हणून तिला घराबाहेर काढलं का तुम्ही? म्हणून तिला डिवोर्सची नोटीस पाठवली तुम्ही? आता आठवलं तुम्हाला की ती तुमची सून आहे म्हणून? अहो असा काय चमत्कार झाला म्हणून तुम्ही आज तिला न्यायला आलात? हे बघा, मी तिला तुमच्या घरात लग्न करून पाठवण्यापेक्षा बिन लग्नाची ठेवली असती ना तर खूप बरं झालं असतं. होती तुमची सून, आता कोणी नाहीये. बया ऐकून घ्यायला म्हणून माणूस लयच बोलायलाय की. काय चुकीचं बोलले बाबा? हा, चुकीचं वागवलंच आहेत ना तुम्ही. काय आई? हो अहो तुम्ही हात उचललात माझ्या मुलीवर.
गळा दाबला तिचा. खूप चुकीचं वागलात तुम्ही. अहो मी काही गळा नाही दाबला तिचा, मी फक्त असं केलं. हे बघा, खोटं बोलू नका तुम्ही. मी होतो तिथं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी काय म्हणते, आता जे झालं ते झालं, माझं चुकलं, मी मान्य केलं. मी मगाशी माफी पण तर मागत होती की नाही? सोडून द्या समजा आणि पाठवून द्या मास्तरीन बाईला माझ्या संगट. हा, अक्षराला मी तुमच्या घरी कधीच पाठवणार नाही, कळलं तुम्हाला? जाऊन सांगा तुमच्या भुवनेश्वरी मॅडमना, हे असले आहेर वगैरे पाठवून काहीही होणार नाही. आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. आम्ही तत्वानी जगणारी माणसं आहोत. अव पर जगायला पैसे लागतात का नाही? आणि घ्या की, मी हे समजा आणलंय ते घ्या की. आणि हा, अजून तुम्हासनी काय पाहिजे असेल तर सांगा, माझी ताई देईल की तुम्हासनी. फक्त तुम्ही एवढंच काम करा का आमच्या सुनबाईला माझ्या संगट घरला पाठवा. हा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अक्षरा तुमच्या घरी येणार नाही म्हणजे नाही. आता जाताय बरे बोल्यानी का पोलिसांना बोलवू मी? बया, आता पोलिसांनी बोलविणार वे? अहो म्या फक्त आमच्या सुनबाईसनी घरी घेऊन जायला आल्या आणि पोलीस काय वाट बघतात का तुमच्या फोनची? का आलाय का फोन म्हणून? अहो काय चाललंय तुमचं? आणि पोलिसाची धमकी कोणाला द्यायलाय? मला? ओ विद्याताई, समजवा तुमच्या नवऱ्याला, नाहीतर नाहीतर काय कराल? हा, सांगा ना काय कराल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वाटेल ते कराल आणि आम्ही सहन करू का सगळं? इतके दिवस माझ्या मुलीने सगळं सहन केलं, पण एका शब्दाने ती आम्हाला कधी काही बोलली नाही. पण तुम्ही रानटीपणाचा कळस केलाय नुसता. ओ रानटी कुणाला म्हणायला असा? तुम्ही काय? खबरदार माझ्या आईला हात लावाल तर. कशाला आलाय तुम्ही इथे? हा, हे काय घेऊन आलाय तुम्ही? काय चाललंय? मी शांतवानीच बोलत होते. तुझ्या बापानीच राडा केलाय. शांतपणे कसं बोलायचं हे माहितीये का तुम्हाला? अहो तुम्ही तर हाताने बोलता, लोकांना ढकलून देता, मारता. बाबा तुम्ही शांत व्हा, मी बोलते यांच्याशी. यांना सांगा इथून जायला. मी काही इथं राहायला नाही आल्या, मी हिला घेऊन जायला आल्या. सुनबाई तू चल माझ्या संगत. आणि हे बघ, हे समजा आयराचं ताट का नाही, मी तुझ्यासाठी आणलंय, ताईने पाठवलंय तुझ्यासाठी. मी तुला घेऊन जायला आल्या, तू चल माझ्या संगत, चल. मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं ना मी कशी येणार आहे घरी, मग तरी तुम्ही इथे आलात. तुम्हीच मला घरातून हाकलून दिलं आणि आता तुम्हीच परत बोलवताय. असं चालणार नाही. हे बघा, मी समध्यासनी सांगायला, झालं गेलं इसरून जा. हा, इसरून जाऊ आपण समधी. आता तू माझ्या संगत चल, मी तुला घेऊन जायला आल्या, कळते तुला? चल. काय दुर्गी सुनबाईला आणायला गेली? हाय का आता? आता तू तिला कशाला पाठवलंस? का काय झालं त्यात? दुर्गी शाने रुचकीची आहे काय? एकदा का तोंडाचा पट्टा सुटला का सुटला. अगं काय कमी जास्त बोलली तर व्हायचा समजा इस्कोट. काय हिसकोट बिस्कोट होत नाही ग, तू नग काळजी करूस. बुवे अगं दुर्गीचा स्वभाव ठाव आहे ना व. उगा राईचा पर्वत करायची आणि ताटाट बोलत सुटायची. ताडताड बोलायची परवानगी नाही तिला. म्हणजे आम्ही सांगू तेवढंच ती बोलणार, तेवढंच ती करणार. तू नग काळजी करूस. असं होय? आई अंबाबाईकडे माझं एकच मागणं आहे बघ. तुझा बी
आणि सुनबाईचा बी संसार लवकर सुरू होऊ दे. सुनबाई घरात परत येऊ दे. येणार मास्तरीनबाई घरला परत येणार. त्यांना यावंच लागणार. काय करताय तुम्ही? अगं चल की तुला घेऊन जायला आले मी घरला. चल. मी तुम्हाला एकदा सांगितलंय, तुम्हाला कळत नाहीये का? मी अशी घरी येणार नाहीये. आणि का आलाय तुम्ही इथे? हे आहेर वगैरे हे सगळं काय आहे? काय चाललंय? हाय का आता तू बी माझ्यावर चिडायलीस होय तुझ्या बाबावानी? नाही उगाच चिडतोय का आम्ही? वेळ लागलाय आम्हाला. हे बघा मी तुमच्याशी बोलत नाही. मी माझ्या सुनबाईशी बोलत्या. सुनबाई तू चल घरला. चल मी तुला न्या. 1 मिनिट. बाबांशी बोलण्याची ही काय पद्धत आहे? हा काय टोन आहे तुमचा? मी खपावून घेणार नाही हा. अगं वय 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 नका चिडू एवढी. हे बघ ह्यो आहेर का नाही तुझ्यासाठी आणलाय, ताईनं दिलाय. आणि तुझ्या घरच्यासनी का अजून काय पाहिजे ते सांग की मला, मी देते. ताई पाठवेल की तुला. हा पण तू आता माझ्या संगत चल घरला. हा मी तुला न्यायला आली अगं. चल. हे बघा नकोय आम्हाला काही. अव पण आई तुम्ही प्लीज ऐका माझं. तुम्ही जा इथून. जा इथून निघून जा प्लीज. अगं हे समजा तुझ्यासाठी चाललंय. यातलं काहीही आम्हाला नकोय. हे सगळं घ्या आणि निघून जा प्लीज. आणि हे बघा पुन्हा काही असलं घेऊन येऊ नका. मानानं मी आमच्या सुनबाईला घरी घेऊन जायला आलते, पण तुम्ही पाठवलं नाहीत. लय मोठी चूक करायला सा. चूक नाही, केलेली चूक सुधारतोय आम्ही. निघा आता. अक्षरा तुमच्या घराची पायरी कधीच चढणार नाही. चला निघा. आणि हे जाताना सगळं घेऊन जा तुमचं. शांते उचल ते ताट आणि घेऊन चल. बापरे काय बाई आहे ही. एवढं सगळं झालं तरी सुद्धा परत इथे यायची हिंमत कशी होते यांची? बाबा तुम्ही शांत व्हा बरं. या बसा इकडे. राहू दे. बाबा अगं कशा बोलत होत्या त्या तुला? हा म्हणे घेऊन जायला आली. पोचतोयस तू? बाबा तुम्ही त्यांच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका म्हणजे? ताई तुला कळतंय का? तुझ्या सासरची माणसं आपल्या घरी येतात, आई बाबांना वाटेल तसं बोलतात आणि तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतेस? अगं तू जरा आई बाबांचा विचार कर. तू ना एकदाचा काय तो हा विषय संपवून टाक. कसला विषय? ताई विसरलीस का? डिवोर्सची नोटीस पाठवली तुला तुझ्या सासरच्यांनी. मला कळतच नाहीये. म्हणजे आधी ते तुला नोटीस पाठवतात, नंतर तुला परत घरी घेऊन जाण्यासाठी येतात. काय चाललंय कळतच नाहीये. त्यांना काय वाटतं ते काहीही करतील आणि आपण सगळं सहन करू? असं नाहीये ताई. मला सांग हे किती दिवस चालणार आहे? अगं आई बाबांना त्रास होतोय दिसत नाहीये का तुला? मला दिसते इरा, मला कळते. मी सांगते ना तुम्हाला. तुम्ही नका काळजी करू प्लीज. सगळं ठीक होणार आहे. कसं ठीक होणार आहे ग सगळं? सांग ना कसं ठीक होणार आहे? जादूची कांडी फिरवणार आहेस तू सगळं ठीक व्हायला? आणि तसंच असेल ना तर झालंय का आतापर्यंत ठीक? नाही ना. मग पुढे कसं होणार आहे ठीक? तू का मला आशेवर ठेवतीयस ताई? तुझ्या नात्याचं सत्य तुला चांगलंच माहितीये. त्यामुळे एकदा त्या डिवोर्स पेपर्सवर साईन कर आणि विषय संपव. मी असं काहीही करणार नाही. काय ग काय कोणी मारलं का? काय रडायला काय झालं? अधिपती रडू नका तर काय करू? चपलीनं मारल्यावर बोलले ते मला. कोण बोललं? दुसरं कोण? तुमच्या सासरची माणसं. सरची माणसं म्हणजे? तुमचा सासरालाही माजलाय बघा. एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की झाला.
तसं त्याला कळत नाही तू काय बोलतोय ते. ए असं बोल नीट बोल. कशाला गेलतीस पण तू तिकडं? काय गरज पडली होती तुला? अहो अधिपती, मी स्वतःच्या मनानं नव्हते गेले. मला पाठवलं होतं ताईनं. का? ताई मला म्हणली का जा मास्तरनीच्या घरी आणि तिला घरला घेऊन ये. का तर ताईच्या लग्नाच्या आधी ते आपल्या घरात यायला पाहिजे म्हणून. अधिपती, माझी शपथ आहे बरं का तुम्हाला. मी आहे समजा तुम्हाला येऊन बोलले ताईला सांगू नका. पर ताईला काहीतरी समजवा की हो तुम्ही. म्हणजे हो बघा की ती आता मोठ्या मालकांशी लगीन करायला चालल्या. आता हे काय वय आहे का तिचं? तुम्ही सांगा. अहो या वयात तिने लगीन केलं तर लोक काय म्हणतील? अहो जरा विचार करायला पाहिजे का नाही तिनं? अहो मोठे मालक काय सहज सहज तयार झालेत वय लगीन करायला. अहो त्यांनी तर अट टाकली ना वा का मास्तनीला त्यांच्या लग्नाच्या आधी इकडे घरला घेऊन यायचं म्हणून. पण त्या अटीसाठी का नाही ताई मास्तनीच्या मागं लागल्या. मला म्हण काय बी कर पण मास्तनीला घरला घेऊन ये म्हणून. अहो तिच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून मी गेले नाही मास्तनीच्या घरला. तुम्हाला सांगू त्या आयराचं ताडबीट घेऊन गेलते हो मी तिच्याकडं. पण तिला यायचंच नाही तर मी काय करू? असं म्हणल्या त्या? अहो मग काय तर म्हणली किती तसंच. त्या पार तिच्या पाया पडले हो. तरी बी तिला काही बी वाटलं नाही. आणि तिचा तो बाप त्याला कसला माज आलाय काय माहिती. नीट बोल ग, वयानं मोठे. नीट बोल नीट बोल. हाय का आता एवढं समज झालंय आणि तरी तुम्हाला त्यांचाच पुळ का? अहो अहो त्यांनी माझा अपमान केला. त्याचं काय बी नाही वाटत तुम्हाला? दुर्गे, ऐकलं बाबा ही काय म्हणतीये ते? इरा प्लीज जरा गप्प राहा तू प्लीज. का प्रत्येक वेळेस तुम्हाला गप्प राहायला सांगतेस ताई? तू काहीही करशील आणि आम्ही सहन करू असं होणार नाहीये. इरा खरंच गप्प राहतो. हे बघ तिला तिचं ठरवू दे. तू नको ना तिच्या आयुष्यात लुडबुड करू. तू तुझं बघ ना ग इरा. हाई अगं मी तुमच्याच बाजूनी बोलतीये आणि तुम्ही मलाच बोलताय. इरा, इथं कुणाच्याही बाजूचा प्रश्न नाही. अक्षराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच म्हणतेय मी. ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. किती दिवस हा विषय पेंडिंग ठेवायचा आहे? काहीतरी एकदाच ठरवलं पाहिजे का नाही? आम्ही ठरवलंय. आम्ही म्हणजे तू आणि चारुहास सरांनी ना? तुम्ही दोघं भेटताय? हो. चोरासारखे भेटताय एकमेकांना? चोरासारखं वगैरे नाही आहे इरा. तू माझा पाठलाग करत होतीस चोरासारखा. मी आले होते तुझ्या मागे कारण मला बघायचं होतं की तू कुठे जातीयेस, काय करतीयेस, कुणाला भेटतीयेस, हे सगळं बघायचं होतं मला. आणि जे काही चाललंय ना तुझं त्यावरून स्पष्ट दिसतंय तुला फक्त त्याच घरात जायचंय. अगं माझं घर आहे ते इरा. मला माझ्या घरी जायचं ना. बाबा बघताय ना तुम्ही, ताई फक्त तेच सांगतीये. तिला त्याच घरात जायचंय, त्याची स्वप्न बघतीये. ही आपलं कधीच ऐकणार नाहीये. डिवोर्सची नोटीस पाठवलीये तुला, तरी तुला असं वाटतंय की तू त्या घरात परत जाऊ शकशील? हो. कसं काय? बाबांनी एक मार्ग काढलाय. कसला मार्ग? मला घरी परत नेण्याचा. काय करणार आहेत ते? भुवनेश्वरी मॅडमशी लग्न. एवढा आरडाओरडा कशापायी चाललाय तुझा? हा, भरल्या घरात अशी रडतेस कशापायी? आणि ज्या कामासाठी आम्ही तुला पाठवलं होतं त्याचं काय झालं काय? ते तू आम्हाला केव्हा येऊन सांगणार? इथं कशाला आलीस तू? ताई मी तुला बोलले होते का नाही का मला त्या मास्तरीच्या घरला पाठवू नगस. काय बी उपयोग होणार नाही. आणि बघ तसंच झालंय. म्हणजे ती तर आलीच नाही की घरला. अगं उलट तिच्या आई बापानं मला लई ऐकवलं. ताई अगं तिला गरज नाही राहिली आपली. तू तिच्या पुढं फुलांच्या पायगड्या घाल नाहीतर सोन्याची गादी घाल. तिला आता गरज नाही राहिली अगं आपली. ती परत घरला येणारच नाही. तिला का नाही ना नवऱ्याचं घेणं देणं आहे ना आपलं काय घेणं देणं आहे. अगं मला असं वाटलं का मी तिकडे गेल्यावरती ती मला असं म्हणल का ठीक आहे
आहे. झालं गेलं आपण विसरून जाऊ. मी नवीन सुरुवात करते. मला संसार पाहिजेलाय. मी येते तुमच्या बरोबर घरला. मला असं वाटलं ती असं म्हणाल म्हणून, तर ती यातलं काहीच म्हणली नाही. उलट मला म्हणत्या का मी घरला येणार नाही असं बोलली ती. हा ठीक आहे ठीक आहे, जा आता तू रडणं बंद कर, जरा हात पाय तोंड धुवून घे, जा. अधिपती, काय नाही हो, आईसाहेब तुम्ही काय कशाला असं केलं बरं? आता आम्ही काय केलं? हे हिला कशाला पाठवलं तिकडं मास्तरीन माझ्या घरला? मी म्हणत होतो तुम्हाला त्या नाही येणार परत, बघा नाही झाल्या आता. मी त्यांच्या मनातच नाही तर हा पण आपल्या मनात तर आहे ना व, काय त्यांनी घरला परत यावं म्हणून. अहो पण त्या नाही म्हणतात की बघितलं की आता. रागावले असतील, रागाच्या भरात बोलत असतील, पण आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. आपण प्रयत्न करत राहायचं. काय बी करून त्यांना घरला परत यावंच लागेल. आम्ही आणू त्यांना घरला परत, नका काळजी करू.